काल जी पुण्यात जी घटना झाली, सातारा पोलिसाचं आणि सातारा SP साहेबांचं, सातारा शहराच्या DBच्या ब्रँचचं मी मनापासून कौतुक करतो। श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाच्या वतीनं जी काय काल पुण्यात घटना झाली, आपल्या कृष्णानगरला आणि माझ्या फॉरेस्ट कॉलनीत स्केन चेकिंग झालं, महिलांच्या मंगळसूत्र आणि गळ्यातलं जे सोनं चोरून नेलतं, त्याच्यात पोलिसांना चांगली कारवाई केली। त्याबद्दल पोलिसांचं, पूर्ण सातारा शहराच्या आणि SP साहेबांचं, DYSP मॅडमचं, यांचं सगळ्यांचं सातारकरांना कौतुक करायला पाहिजे। कमी वेळेत आरोपीला पकडायची व्यवस्था केली, पण त्या आरोपींना दोन माझे मित्र आणि आमच्या सातारचे पोलीस दलातले DB पोलीसचे सातारा शहरातले PR भोसले हे दोन्ही आमचे सातारचे जवान, म्हणजे सातारकरांसाठी आणि स्वतःची जीवाची बाजी लावून आरोपी पकडायचं हा मोठा विषय असतो। पण श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले नामदार मंत्री महोदयांनी बी SP साहेबांना सूचना दिल्या, त्या सिटी पोलिसाच्या मस्के साहेबांना बी सूचना दिल्या, हे बाबा आपल्या हद्दीत आणि सातारा शहरात काय चाललं त्याच्यावर भरपूर जोरानं आंदोलन केलं। लोकांना बाबा सातारकरांना सुरक्षित पाहिजे, महिला वर्ग असू दे, ज्येष्ठ असू दे, ह्यांना खूप अडचण व्हायला लागली, असे आरोपी या साताऱ्यात फिरायला लागले। पण आज जी कारवाई जी पुण्यात जी दोन्ही भोसल्यांना केली त्याबद्दल त्यांचं खरं कौतुक करायला पाहिजे। सातारकरांना आपल्या पोलीस दलाचं खरंच कौतुक करायला पाहिजे। सातारकर आपल्या ह्या घटनेमुळे जरा सेफ तर राहतात, पण मला SP साहेबांना आणि पोलीस डिपार्टमेंटला एक विनंती करायची, जी LCB आहे आणि DB आहे सगळीकडचं, ज्या चांगल्या शहरातली DBचं काम करतात त्यांना छोटंसं गन त्यांच्याकडं असावं, कारण की असं कधी प्रसंग आला, एखादा LCB असू दे, DBतला कोण कर्मचारी आपला गेला, काय झालं, दुर्घटना घडली, तर ही दुर्घटना घडू नये म्हणून पोलिसांच्याकडे बी एक हत्यार असावं अशी माझी SP साहेबांना विनंती आहे। आणि पुन्हा एकदा शिवेंद्रराजेंना जी सूचना दिली, बाबांना सूचना दिल्या, त्या पद्धती SP साहेबांना त्याचं पालन केलं, त्याबद्दल PSI, PI, API यांचं सगळ्यांचं मनापासून सातारकर म्हणून आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतून यांना मनापासून शुभेच्छा देतो। असंच काम तुम्ही पोलीस दल करत राहा, आम्ही नागरिक म्हणून तुमच्या सगळ्यांच्या बरोबर कायम बरोबर आहे, एवढंच आम्हाला तुम्हाला सांगायचं। पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा।